चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथे बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात। संघटन विस्तार, युवक महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी व्यापक जनआंदोलनाचा निर्धार। बेरोजगारी, महागाई, शिक्षणातील विषमता आणि सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा। चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी इथं बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। समाजासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करत संघटनेचा विस्तार, युवक आणि महिला सक्षमीकरण तसंच सामाजिक न्यायासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे होते। अध्यक्षीय भाषणात त्यांनी बहुजन समाजातील युवक, महिला आणि सर्व घटकांनी एकत्रित येऊन परिवर्तनाची चळवळ अधिक प्रभावी करण्याचं आवाहन केलं। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटित शक्ती उभारणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बहुजन संघटक PD सरवदे यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला। तसंच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली। वाढती बेरोजगारी, महागाई, शिक्षणातील विषमता, युवकांसमोरील आव्हानं, सामाजिक न्यायाचा प्रश्न आणि बहुजन समाजातील एकजूट या विषयांवर बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आलं। ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी MT कांबळे यांनी शिक्षण, संघटन आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येतं असं सांगितलं। युवकांनी स्पर्धात्मक युगातील आव्हानं स्वीकारून स्वतःला सक्षम बनवावं आणि समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। बैठकीत संघटनेचा विस्तार गावोगावी करण्यासह युवक आणि महिलांना संघटनेच्या कार्यात अधिक जबाबदारीनं सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने संघर्ष उभारणं, जनजागृती अभियान राबवणं, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरं आयोजित करणं, सामाजिक प्रबोधन कार्यक्रम घेणं आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचं ठरवण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे, लखन कांबळे, पांडुरंग कांबळे बुजवडेकर, शाहीर मधुकर कांबळे, श्रावण कांबळे, बबन माने, सुधीर कांबळे, कलापा कांबळे, संतोष कांबळे, रवींद्र कांबळे, गौतम कांबळे, राजेंद्र कांबळे, राजू कांबळे आणि एकनाथ पाटील यांच्यासह चंदगड तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे यांनी आभार मानले। तांबुळवाडीत झालेल्या या बैठकीमुळे बहुजन समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला नवी ऊर्जा मिळणार असून सामाजिक न्याय, शिक्षण आणि विकासाच्या लढ्याला अधिक व्यापक दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।